कुठं कुठं जायचं हनीमूनला, सांगा कुठं कुठं जायचं हनीमूनला. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर, गोवा आणि काश्मीरला. कुठं कुठे जायचं हनीमूनला, राया कुठं कुठे जायचं हनीमूनला. हे गाणं ऐकताच डोळ्यांसमोर रेखाची ठसकेबाज लावणी दिसते. फटाकडी सिनेमातील हे गाणं तसं आजही तितकंच अजरामर आहे, पण गाण्याचे बोल मात्र नवदाम्पत्यांना गुलाबी विश्वात नेणारे. तुम्हालाही पटलंच असेल. नवदाम्पत्यांमध्ये हनीमूनची क्रेज ही काही वेगळीच असते. हनीमूनला केव्हा जायचं, कुठे जायचं, किती दिवसांसाठी जायचं, कोणते कपडे घालायचे, त्याची कधी शॉपिंग करायची, काय वेअर करायचं, असे एक ना अनेक प्रश्नांवर नवरा नवरीमध्ये चर्चाही रंगतेच. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का की लग्न होताच नवरा नवरी हनीमूनला का जातात? सांगते ऐका. काहींच्या मते हनीमून म्हणजे सेक्स, पण खरं तर हनीमून म्हणजे सेक्स नाही, तर त्या पलीकडेही बरंच काही आहे. हनीमूनमुळे नवरा बायको एकमेकांना ओळखू लागतात. हनीमूनला जो वेळ एकमेकांसोबत घालवला जातो त्यातून दोघांमध्ये आदराची भावना निर्माण होते. हनीमूनचा पिरियड हा आपल्या पार्टनरबाबत अधिक आदर करणारा ठरतो. मग ते लव्ह मॅरेज असू देत किंवा अरेंज मॅरेज, एकमेकांना समजून घेण्यासाठी ही वेळ सगळ्यात महत्त्वाची असते. हनीमूनमुळे कपलमध्ये शारीरिक आणि मानसिक प्रेम अधिक वृद्धिंगत होतं. एकमेकांसोबत वेळ घालवल्याने दोघांना समजून घेण्यास अडचण येत नाही. ज्यावेळी आपण घरी एक कुटुंबासोबत तसेच मित्रांसोबत असताना त्यांच्यासोबत वेळ घालवता तेव्हा तितक्या आत्मीयतेने एकमेकांना ओळखता येत नाही. मात्र हनीमूनच्या वेळी तुम्ही दोघंच असता, त्यामुळे एकमेकांच्या आवडीनिवडी, पसंती नापसंती याबाबत अधिक जाणून घेता येतं. याशिवाय लग्नानंतर पहिल्यांदाच आपण एकत्र कुठेतरी जात आहोत ही आठवण आपण नेहमी जतन करून ठेवता. लग्नाच्या वेळी दोघेही थकलेले असतात, त्यामुळे हा थकवा दूर करण्यासाठी सुद्धा हनीमून ही एक चांगली कल्पना आहे. त्यामुळे तुम्ही एकदम फ्रेश राहता आणि दोघांना अधिक जवळून जाणून घेता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनी जरूर पाहत रहा.